सरकारी नोकरीच्या भरती प्रक्रियेत आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी, ओबीसी आणि इतर आरक्षित प्रवर्गांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की खुल्या प्रवर्गातील जागा कोणत्याही एका प्रवर्गासाठी आरक्षित नसून त्या सर्वांसाठी खुल्या असतात। त्यामुळे गुणांच्या आधारावर पात्र ठरणाऱ्या एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांना केवळ त्यांच्या प्रवर्गापुरते मर्यादित ठेवता येणार नाही। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे। कोर्टाने राजस्थान हायकोर्टाचा 18 सप्टेंबर 2023 चा निर्णय कायम ठेवत हायकोर्ट प्रशासन आणि रजिस्ट्रार यांच्या याचिका फेटाळल्या आहेत। हे प्रकरण ऑगस्ट 2022 मधील राजस्थान हायकोर्टातील 2756 पदांच्या भरती प्रक्रियेशी संबंधित आहे। लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गापेक्षा जास्त गुण मिळवूनही काही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळण्यात आलं होतं। राजस्थान हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं की गुणवत्तेनुसार आधी खुल्या प्रवर्गाची यादी तयार झाली पाहिजे आणि खुल्या प्रवर्गाच्या कट ऑफ पेक्षा जास्त गुण असलेले उमेदवार खुल्या प्रवर्गातच गणले गेले पाहिजेत। सुप्रीम कोर्टानेही हाच मुद्दा अधोरेखित करत म्हटलं आहे की जात, प्रवर्ग किंवा लिंगाच्या आधारावर कोणालाही खुल्या स्पर्धेतून बाहेर ठेवता येणार नाही। हा निकाल देशभरातील सरकारी भरती प्रक्रियांवर दूरगामी परिणाम करणारा मानला जात आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।